वसंत मुळीक यांनी सकल मराठा समाज काँग्रेसच्या दावणीला बांधला असून सकल मराठा समाज लवकरच भव्य मराठा भवन बांधणार. राजेश क्षीरसागर. सकल मराठा समाज यांच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त केशवराव भोसले नाट्यगृह येथे समाजातील व्यावसायिक, कामगार व शेतकरी यांचा मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व प्रमुख उपस्थिती सौ वैशालीताई क्षीरसागर होते. प्रथम मराठा मुख्य समन्वयक संजयसिंह साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध स्तरामध्ये कार्यरत असलेल्या 10 दाम्पत्याचा सत्कार राजेश क्षीरसागर व सौ वैशालीताई क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये सौ श्री धनाजी पाटील, विजय दळवी, वसंतराव चौगुले, संभाजी पाटील, नागेश माने, बाबूस चौगुले, रणजित गहिरे, दीपक जगताप, सौरभ पाटील, श्रीमती शारदा चव्हाण, श्रीमती राधाबाई सातपुते यांचा सत्कार करण्यात आला. मराठा समाजाच्या कार्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे राजेश क्षीरसागर यांचा जरी टोप व कवड्याची माळ देऊन सत्कार मराठा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रसन्न शिंदे यांनी केला. मराठा मुख्य समन्वयक उदय लाड म्हणाले की बरेच वर्ष काँग्रेस सत्तेत असूनही मराठा समाजासाठी 1% आरक्षण देऊ शकले नाही. शरद पवार यांनी मराठा समाजासाठी काहीही केलेले नसून मराठा समाजाचे आरक्षण कमी केले आहे. सकल मराठा समाजाकडून कोणत्याही उमेदवारांना पाठिंबा द्यायचा नाही असे ठरले असताना मुळीक यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला. किशोर घाटगे यांनी बोलताना सांगितले की शासनाकडून 10% आरक्षण मिळाले आहे, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना दिलेले कोर्टामध्ये टिकेल असे आरक्षण दिलेले असून याचा लाभ मराठा समाजास नोकरी व शिक्षणामध्ये होणार आहे. दादासाहेब देसाई यांनी सांगितले की वसंतराव मुळीक यांनी मराठा भवन अजूनही बांधलेले नाही. सकल मराठा समाज काँग्रेसच्या दावणीला बांधला आहे. सकल मराठा समाजाकडून कोणत्याही उमेदवारांना पाठिंबा द्यायचा नाही असे ठरले असताना मुळीक यांनी काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा दिला. अध्यक्षीय भाषणात राजेश क्षीरसागर बोलताना म्हणाले की मराठा भवन बांधण्याची मागणी मराठा समाजाकडून आमच्याकडे होत आहे, म्हणून आम्ही माननीय एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून प्रशस्त जागेत मराठा भवन लवकरच बांधणार असल्याचे सांगितले. यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणार असल्याचे सांगितले. मराठा समाजातील युवक व युवती उच्च पदावर जाऊन देशाची व राज्याची सेवा करतील असेही सांगितले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात मराठा समाज हजर होता. आभार प्रदर्शन विक्रमसिंह जरग यांनी केले. यावेळी प्रसन्न शिंदे शिराळकर, संजयसिंह साळुंखे, उदय लाड, किशोर घाटगे, विक्रमसिंह जरग, विकास सुर्वे, नितीन पन्हाळकर, गीतांजली पाटील, डॉक्टर पद्मा पाटील, दादासो देसाई, संभाजी खेबुडकर, कपिल कदम यांच्यासह कार्यकर्ते हजर होते. लाईव्ह महाराष्ट्र 9 साठी राजेंद्र यादव.